नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय करणार आहोत ते ईश्वरी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे। आज आम्ही करणार आहे नेम प्लेस फ्रूट थिंग चॅलेंज। याच्यातून आपण स्पिनचा वापर करून हा गेम खेळणार आहे। जो हा गेम जिंकेल त्याला चॉकलेट मिळणार आहे। तर हा गेम कसा खेळतात ते मी तुम्हाला आता सांगते। आम्ही लॅपटॉप वरून व्हील स्पिन करून जो काही लेटर येईल त्याचं नेम प्लेस फ्रूट आणि थिंग लिहिणार आहोत। तर चला सुरू करूया। पहिलं लेटर आलेलं आहे जे। तर जे वरून असणारे नेम प्लेस फ्रूट आणि थिंग आम्ही दोघ जण काय करणार आहे तर याच्यावरती नोट डाऊन करणार आहे। तर मित्रांनो, माझं लिहून झालेलं आहे। जे वरून नेम प्लेस फ्रूट आणि थिंग मी लिहिलेलं आहे। यामध्ये नेम मध्ये मी लिहिलेलं आहे जेमिनी, त्यानंतर प्लेस मध्ये लिहिलेलं आहे जबलपूर, फ्रूट मध्ये लिहिलेलं आहे जॅक फ्रूट आणि थिंग मध्ये लिहिलेलं आहे जॅकेट। तर ईश्वरीने थोडं लेट लिहिलं माझ्यापेक्षा, पण तिनं काय लिहिलंय बघूया आपण। नेम मध्ये जॉन लिहिलंय, प्लेस मध्ये जयपूर, फ्रूट मध्ये जॅक फ्रूट आणि थिंग मध्ये जग। ओके, आता हे तुम्ही लिहिलं, तुम्हाला जॅक फ्रूट करतो। तर मित्रांनो, ईश्वरीनं जॅक फ्रूट हे लिहिलं होतं, पण लेट लिहिल्यामुळं तिला मार्क्स मिळणार नाहीत। आता फ्रूट मधलं जे जॅक फ्रूट आहे मी ते कट केलेलं। तर मित्रांनो, पहिल्या राऊंड मध्ये मला 40 मार्क मिळालेले आहेत आणि ईश्वरीला मिळालेले आहेत फक्त 30 मार्क्स, 40 आणि 30। तर मित्रांनो, दुसरं स्पिन आता मी करतोय। व्हील जे आहे ते मी स्पिन करतोय। ओ सिलेक्ट झालेला आहे। तर ओ वरून नेम प्लेस फ्रूट आणि थिंग ते आम्ही आता लिहिणार आहे। डन। अरे वा, काय काय लिहिलं? नेम मध्ये ऑरेंज, प्लेस मध्ये ओडिसा, फ्रूट मध्ये ऑरेंज, थिंग मध्ये ऑरेंज। मी लिहिले नेम मध्ये ओजस, प्लेस मध्ये ओकला, फ्रूट मध्ये ऑनियन। ऍक्च्युली हे फ्रूट नाही, हे व्हेजिटेबल आहे, त्याच्यामुळे इथं पण माझा मार्क जातोय। आणि थिंग मध्ये ऑफिस टेबल असं लिहिलेलं आहे ओ वरून। तर मला इथं आता पडलेले आहेत 30 मार्क्स। मला पडलेले आहेत 4। अरे गुड। नेक्स्ट के सिलेक्ट झालेला आहे। तर आता के वरून सुरू करा। अरे वा। नेम मध्ये करण, प्लेस मध्ये केदारनाथ, फ्रूट मध्ये किवी आणि थिंग मध्ये नाही। ओके गुड। मला मिळाले आहेत 40। मी नेम मध्ये लिहिलेलं आहे केरळ, प्लेस मध्ये लिहिलेलं आहे केरला आणि फ्रूट मध्ये मला त्या टायमिंग मध्ये जमलं नाही, त्याच्यामुळे मी लिहिलेलंच नाही। आणि थिंग मध्ये पण मी काहीच लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे माझे इथं 20। या तिसऱ्या राऊंड मध्ये ईश्वरीच विन आहे। नेक्स्ट डब्ल्यू सिलेक्ट झालेले आहे। तर मी नेम मध्ये लिहिलेले आहे वेल्लो, प्लेस मध्ये विम्बल्डन, फ्रूट मध्ये वॉटरमेलन आणि थिंग मध्ये वॉच। ती मिळाली 40 आउट ऑफ 40। ओके, तर मित्रांनो, मी नेम मध्ये लिहिलेलं आहे वॉटसन, प्लेस मध्ये वॉशिंग्टन, फ्रूट मध्ये काहीच नाही लिहिलं, मला काहीच नाही आठवलं, थिंग मध्ये वॉश बेसिन। तर अशा पद्धतीनं मला 30 मार्क मिळालेले आहेत। आउट ऑफ 40 30 मिळालेले आहेत मार्क्स। आय सिलेक्टेड। नेम मध्ये ईश्वरी, प्लेस मध्ये इराण, फ्रूट मध्ये मला लिहिता आलं नाही, थिंग मध्ये इंडिया। नेम मध्ये ईश्वरी लिहिलेलं आहे, प्लेस मध्ये इंडिया, फ्रूट मध्ये मला पण काय आलं नाही आय वरून। त्यानंतर थिंग मध्ये आयर्न लिहिलेलं आहे, आयर्न इस्त्री। इथे ईश्वरीचं नाव नेम मध्ये पहिलं लिहिलं होतं आणि मी नंतर लिहिलंय, त्याच्यामुळे ईश्वरीला हा मार्क जातो। तर माझा हा मार्क पण गेलेला आहे, म्हणजे 10 मार्क्स माझे कमी झालेले आहेत।
टी सिलेक्ट झालेला आहे, तर टी वरून आता आम्ही लिहितोय टी. नेम वरून टीना, प्लेस वरून टांझानिया, फ्रूट वरून मला लिहिता आलं नाही, आणि थिंग मध्ये टी शर्ट. 30 मार्क्स. आणि मित्रांनो मी लिहिलेलं आहे नेम मध्ये तुषार, प्लेस मध्ये तांझानिया. तांझानियाचा मार्क ईश्वरी घेणार, कारण मला तो मी भेटणार नाही, ईश्वरीने पहिल्यांदा लिहिलेला आहे. फ्रूट मध्ये मला काही लिहिता आलं नाही. थिंग मध्ये टेबल लिहिलेलं आहे, मला 20 मार्क मिळतात. बी सिलेक्टेड. नेम मध्ये बलजीत, प्लेस मध्ये बलरामपूर, फ्रूट मध्ये बनाना आणि थिंग मध्ये बटन. ओके गुड. नेम मध्ये भगत, प्लेस मध्ये बलरामपूर. तू काय लिहिलं? बलरामपूर. माझा मार्क गेला. फ्रूट मध्ये काहीच नाही लिहिलं मी. थिंग मध्ये बाथ टब लिहिलेले, तर मला फक्त 20 मार्क्स पडतील. नेक्स्ट. ईश्वरीला 40. डी सिलेक्टेड. नेम मध्ये धनराज, प्लेस मध्ये द्वारका, फ्रूट मध्ये ड्रॅगन फ्रूट आणि थिंग मध्ये धूळ. ठीक. तर मी लिहिलेलं आहे नेम मध्ये धनाजी, प्लेस मध्ये ढोलकपूर, फ्रूट मध्ये काहीच नाही लिहिलं मी, थिंग मध्ये डमरू. तर अशा रीतीने मला 30 मार्क मिळतील, ईश्वरीला 40 मिळतील. एल सिलेक्टेड. नेम मध्ये लॉली, प्लेस मध्ये लोणंद, फ्रूट मध्ये लेमन, थिंग मध्ये लॉक. तर ईश्वरीला मिळाले 40 आउट ऑफ 40 आणि मला मिळालेले आहेत 20, कारण मी नेम मध्ये लिहिलेले आहे लक्ष्मण, प्लेस मध्ये लिहिलेलं आहे लद्दाख, फ्रूट मध्ये आणि थिंग मध्ये मी काहीच नाही लिहिलं. टाइम पिरियड मध्ये लास्ट आणि फायनल राऊंड घेण्याच्या आधी मला हे सांगायचं आहे आपल्याला की अशा पद्धतीचे गेम जर आपण घरी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या मुलांबरोबर जर घेतले तर याच्यामध्ये की व्होकॅब्युलरी आपली डेव्हलप होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर या ऍक्टिव्हिटीमुळे आपलं जे हँड रायटिंग आहे तर हँड रायटिंग पण सुधारतं आणि त्याचं स्पीड पण सुधारतं, कारण टाइम पिरियड दिलेला असतो आणि त्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर त्याच्यामुळे आपलं ब्रेन जे आहे ते डेव्हलप होत असतं विद्यार्थ्यांचं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी प्रत्येकाने आपापल्या घरी घ्यायला पाहिजे, थोडा वेळ आपल्या मुलांसाठी द्यायला हवा. तर मित्रांनो लास्ट आणि फायनल राऊंड आपण आता सुरू करते. एम सिलेक्टेड. नेम मध्ये मनोज, प्लेस मध्ये मनाली, फ्रूट मध्ये मँगो आणि थिंग मध्ये मनी. तर मी लिहिलेलं आहे नेम मध्ये मोनाली, प्लेस मध्ये मनाली, फ्रूट मध्ये डॅश लिहिलेले, थिंग मध्ये मेनू कार्ड लिहिलेले. तर त्याच्यामुळं मला जे आहेत मार्क्स मिळणार आहेत आउट ऑफ 40 30 मिळणार आहेत आणि ईश्वरीला मिळणार आहेत आउट ऑफ 40 मार्क्स मिळणार आहेत ईश्वरीला. आता आपण टोटल करूया, सगळ्या मार्क्सचे आपण आता टोटल करूया. ईश्वरीला भेटलेले आहेत तब्बल 370 मार्क्स. अरे वा वा वा, गुड गुड गुड, व्हेरी नाईस. तर आजच्या गेम मध्ये हे चॉकलेट मला मिळालेलं आहे. ये आजचा गेम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.